खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण शेवटी जुनी जी दायित्व आहेत सरकारची ती कशी पूर्ण करणार. माझ्या ईश्वरपूर नगरपालिकेचा देखील पाण्याचा प्रस्ताव, पाणी पुरवठ्याचा नवीन प्रस्ताव आहे. आष्टा नगरपालिकेचा पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव आहे. मला खात्री आहे की सगळ्याच नगरपालिकेतले नवे प्रस्ताव जे आलेत ते राज्य सरकार मंजूर करणार नाही, करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे निधी नाही, असं आता हळूहळू कारण पुढे येतंय. म्हणून माझी विनंती आहे की या संदर्भात देखील सरकारने लक्ष घालावं. मुंबई महापालिकेत मोठा विकास झाला, मेट्रो बांधली, त्याला तडे गेले. त्या दिवशी मेट्रोचा एक स्लॅब कोसळला, रिक्षातून प्रवास करणाऱ्या माणसाचा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, एका एक्स हँडलने ट्विटरवर 8 तारखेला एकाने पोस्ट केली होती की या मेट्रो स्लॅबला तडे गेलेले आहेत, कोणती दुर्घटना होऊ शकते. अध्यक्ष महोदय, MMRDA ने या पोस्टला शेअर करत त्याला उत्तर दिलं की ही पोस्ट खोटी आहे आणि MMRDA कामाची 1200 वेळा शहानिशा करत असते, असा MMRDAचा दावा आहे. अध्यक्ष महोदय, त्याबरोबर त्यांनी MMRDA ने मागणी केली की ते जे हँडल आहे, एक्स हँडल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे ट्विट केल्यानंतर 7 दिवसात तो स्लॅब कोसळला आणि तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, अशी आजची अवस्था आहे. बरं, हा एकच अपघात नाही, मागील 6 महिन्यात अनेक अपघात झालेले आहेत. 12 फेब्रुवारी 2026ला मुलुंड पश्चिम LBS रोड मेट्रो लाईन 8 पिलर स्लॅबचा भाग कोसळून ऑटो रिक्षावर पडला, 1 मृत्यू, तो रामभाऊ यादव, आणि 3 जखमी. नोव्हेंबर 25ला मेट्रो 9 दहिसर मीरा भाईंदर सुपरवायझरचा 66 फूट खाली पडून मृत्यू. डिसेंबर 24ला अध्यक्ष महोदय, मेट्रो 9 काशी मीरा रोड सिमेंट मिक्सर पीटमध्ये कोसळले. नोव्हेंबर 24ला मेट्रो 3 सिद्ध स्टेशन रॉक स्लॅब कोसळून कामगाराचा मृत्यू, हरीश चंदे नावाचा कामगार. अध्यक्ष महोदय, सर्व मेट्रो मार्गाची सखोल तपासणी होणार आता शासन म्हणते. म्हणजे कामं करताना काय तुम्ही पाणी करत नव्हता का? गेली काही वर्ष कामकाज चालू आहे, ते तपासणीशिवाय होतं का, असा प्रश्न जनतेच्या मनात येऊ शकतो. अध्यक्ष महोदय, मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली. मेट्रोचे बांधकाम स्थळाची ऑडिट करण्यात यावी अशी मागणी आहे आणि अपघातासाठी जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत का टाकले जात नाही, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारलेला आहे. अध्यक्ष महोदय, मी स्वतः देखील मेट्रोच्या कामाची यादी व इतर माहिती विधिमंडळ कामकाजासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी MMRDAला केलेली होती, पण अजून मला ती माहिती त्यांनी दिलेली नाही. शासनाचे धोरण आहे, अर्धवट कामे असले तरी सरकार आता उद्घाटन करतंय. मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईनचं पण आपल्या नेहमीच्या गडबडीत उद्घाटन करून टाकलं. लाईनवरची बहुतांश कामं स्थानकांची अपूर्ण आहेत. स्थानकांच्या लिफ्टचे काम तर जवळपास सर्वच स्टेशनवर झालेलं नाही. रस्त्यांना डायव्हर्जन दिले होते, ते देखील बऱ्याच ठिकाणी तसेच आहेत. रस्ते जे केले आहेत त्याचा दर्जा तर एवढा खराब आहे की त्यापेक्षा खेडेगावातले रस्ते बरे वाटावेत असं वाटतं. आणि त्यामुळं मध्ये आमच्या लोढा साहेबांनी मुंबई सेंट्रल ताडदेवला जोडण्यासाठी नवीन पुलाचं एक उद्घाटन केलं. पूल बांधलाय, पण त्या पुलाला अजिबात लेवल नाही. अगदी सगळे 4 चाकीमधून प्रवास करीत असले ने त्याचा फरक जाणवत नाही, पण दुचाकीवाला ज्यावेळी जातो त्यावेळी तो सरकारचा उद्धार करतच जातो. याची नोंद सरकारने घ्यावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आता अलीकडे धडाधड पूल बांधायचं चालू आहे. उड्डाण पूल बनवताना इंजिनियर काय काय दिवे लावतो ह्याचं एक आणखीन उदाहरण मी तुम्हाला देतो. त्या दिवशी 1-2 दिले. पुणे महानगरपालिकेने तब्बल 31 कोटी खर्च करून बालेवाडी आणि वाकड जोडणारा ब्रिज तयार केलाय. मुळा नदीवरून हा ब्रिज जातो. हा ब्रिज जगातला 8वं आश्चर्य आहे, कारण या ब्रिजला अप्रोच रोडच नाही. म्हणजे ब्रिजवर तुम्ही चढू शकता पण उतरू शकत नाही. कारण काय, तर ब्रिजच्या आजूबाजूची जमीन अधिग्रहित केली गेली नाही. ब्रिज बांधला पण जमीन अधिग्रहित केली नाही.
हा जगातला पहिला ब्रिज असेल की जमीन लँड ॲक्विजिशनच केली नाही, टेंडर द्यायची घाई एवढी आहे की पलीकडे जमीन घेतली आहे की नाही घेतली याचा विषय नाही. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या ज्या आपल्या मुंबईतली कामं वगैरे चालली, MMRD आणि सिडको अशा महामंडळं वगैरे करतात. अध्यक्ष महोदय, ही महामंडळं अशी होती की मी अर्थमंत्री असताना या महामंडळाकडून माडाकडून वगैरे आपण पैसे घ्यायचो. सरकार अडचणीत होतं त्यावेळी 2000 ते 2004-05 सालापर्यंत. आणि ही MMRDA वगैरे संपन्न महामंडळ होती. अध्यक्ष महोदय, आता मात्र या महामंडळांची परिस्थिती ढासळली आहे. MMRDAने आर्थिक वर्ष 25-26 मध्ये 3249 कोटीची तूट अनुभवली, जी जमीन विक्री, कर्ज आणि शासन सहाय्याने भरून काढण्यात आली. 40,187 कोटीच्या बजेटमध्ये व्याज खर्च 2,805 कोटीपर्यंत पोचला आहे. तो जवळपास 50 पट वाढला आहे. 26-27 मध्ये MMRDA 17 लाखाचा एक छोटा सरप्लस जाहीर केला, पण तो BKC मधील जमीन विक्री करून मिळणाऱ्या 11,178 कोटी रुपयावर अवलंबून आहे. अजून विक्री झालेली नाही. आपण म्हणतोय की एवढ्यावर जमीन जाईल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, बजेटमध्ये एकूण जमेमध्ये MMRDAच्या 56% वाटा हा कर्जाचा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये त्यामध्ये बेसुमार वाढ होते. 22-23 मध्ये 8,747, 23-24 मध्ये 9,396, 24-25 मध्ये 10,009 कोटी, सन 25-26 मध्ये 15,548 कोटी एवढी वाढ झालेली दिसत आहे. अध्यक्ष महोदय, सिडकोच्या मुदत ठेवी 2,324 कोटींनी कमी झाल्या. एकंदरीत कर्ज काढून दिवाळी सण साजरा करणे चालू आहे. केंद्र शासन जसे शासनाच्या वेगळ्या कंपन्या खाजगी लोकांना विकत आहे, तसेच ही महामंडळे देखील त्यांच्याकडून असलेल्या जमिनी विकून, मालमत्ता विकून कारभार राखण्याचं काम सध्या चालू आहे. आम्ही सरकारला जाग आणून देण्याचाच प्रयत्न या निमित्तानं करतोय. आमचा दुसरा काही हेतू नाही. आज या ठिकाणी मी एवढंच नमूद करेन की विकासाच्या कामाचा वेग आम्ही वाट बघतोय. उद्या आर्थिक पाहणीचा अहवाल सादर होईल. त्यावेळी राज्याच्या विकास कामाचा वेग किती मंदावलाय का वाढलाय हेही कळेल आपल्याला. पण अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरुवात जी मगाशी मी भाषणाने केली की मार्केटिंग चांगलं असलं पाहिजे, ते मार्केटिंग अतिशय उत्तम आहे. त्यामुळं आत काय काय प्रॉब्लेम झालेले आहेत हे अजून कळायला मार्ग नाही. आता उद्या परवा अर्थमंत्री ज्यावेळी बजेट सादर करतील त्यावेळी किती तुटीचा अर्थसंकल्प, शिल्कीचा तर विषयच नाही सावरकर साहेब, पण तूट 47,000 मागच्या वेळी 47,000 कोटीची होती. यावेळी देवेंद्र फडणवीस अजितदादांनी केलेल्या विक्रमाला मोडतायत का नाही हे बघण्यासाठी परवा आम्ही अर्थसंकल्प ऐकू. मला खात्री आहे की प्रचंड मोठी तूट सरकारची आहे. या सभागृहातल्या 288 आमदारांनी किती आता भाषणं केली तरी तुमचं अध्यक्ष महोदय, तुमच्या मतदारसंघात काय काम असेल तर 2 वर्ष झोपायचं. 2 वर्ष सभागृह नाही भरवलं तर चालेल. परवानगी सरकारला जर तुम्ही परवानगी दिली, काय नाही 2 वर्ष सुट्टी घ्या आणि तुम्ही उत्पन्न वाढवा, तर सरकार म्हणेल की ठीक आहे, मग विधानसभा जरा 2 वर्ष घेऊ नका. अशी परिस्थिती आहे. कुठल्याही नव्या कामाला सुरुवात करणं शक्य नाही. काम झालं, मी त्या दिवशी सांगितलं, 10 कोटीचं काम असलं तर 1 कोटीचं बजेटरी प्रोव्हिजन होते, टेंडर निघतं आणि वर्षी 9 कोटी अध्यक्ष महोदय मिळतच नाहीत. मग तो हेलपाटे घालत राहतो. आमदारही आपल्या मतदारसंघातलं काम आहे म्हणून आमदार महोदयही प्रयत्न करतात. पण अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती दुरुस्त करण्याची संधी उद्याच्या अर्थसंकल्पात माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे. त्यामुळे देखावा करा, मार्केटिंग करा, आमचा त्याला पाठिंबा आहे. पण अध्यक्ष महोदय, रियालिटीशी थोडीशी सांगड घाला, एवढीच आमची विनंती आहे. आता काय प्रॉब्लेम नाही, 3 वर्ष इलेक्शन नाही. जे काय इलेक्शनचा टाईम होता तो संपलेला आहे. तुमचा सगळीकडे महाविजय झालेला आहे, महायुतीचा महाविजय झालेला आहे. त्यामुळे आता कुठं काही शिल्लक राहिलेलं नाही. सगळं राज्य गोदावरीपासून तिकडं पंचगंगा आणि दूधगंगा वेदगंगेपर्यंत सगळं राज्य तुमच्या हातात आलेलं आहे.
त्यामुळे नर्मदेच्या पलीकडं घोडं जाण्याची काय आता गरज नाही, कारण नर्मदेपर्यंत तुमचं राज्य आता सविस्तर झालेलं आहे. 3 वर्ष जरा प्रामाणिकपणाने आणि वास्तवाला धरून राज्य केलं तर 29 साली थोडंसं जनतेच्या समोर जायला थोडी तरी जागा तुमची राहील असा मला विश्वास आहे. केंद्र सरकारने आपला हात काढून घेतला हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्ही पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना तुमच्या जिल्ह्यातल्या गुलाबरावना विचारा. केंद्राने सांगितलं आता तुम्ही योजना करा. 24 हजार योजना गुलाबराव पाटलांना केंद्र सरकारने सांगितलं आता आम्ही नाही देणार पैसे, 50% तुमचं तुम्ही करा. जसं ते आहे तसं केंद्र सरकारचे सगळे पैसे कपात झालेले आहेत किंवा केंद्र सरकारने बजेटमधून थांबवलेले आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांना खरंच गरज आहे ती एका सक्षम आणि वास्तवाचं भान ठेवणाऱ्या अर्थमंत्र्यांची आहे. आणि असे अर्थमंत्री पूर्वी असणारे आत्ताच सभागृहात पदार्पण करतात. मी सुधीर भाऊ असं सांगत होतो की वास्तवाचं भान आणि वास्तवाची जाण ठेवून अर्थसंकल्प यावेळी मांडा आणि तो मांडून महाराष्ट्राला दिलासा द्यायचं काम मुख्यमंत्री परवा करतील. काही अडचण असेल तर त्यांनी तुमचा सल्ला घ्यावा अशी देखील सूचना मी आपल्यासाठी त्यांच्याकडे करतो. माझ्या जेवढ्या सूचना येतील तेवढ्या तुमच्या नावावर फुली पडेल, त्यामुळे मी काय तुमच्याबद्दल जास्त बोलत नाही. पण अर्थसंकल्प वास्तवाशी गाठ घालून करावा असं या ठिकाणी मी करतो. आज शक्तिपीठ महामार्गाला लोकांचा विरोध आहे आणि म्हणजे तिथली लोक आता विरोध करायला लागलेली आहेत. त्यात मगाशी मी म्हटलो आमचं काय नाही, तुम्ही आमचा पाठिंबा आहे. मी पाठिंबा शक्तिपीठ महामार्गाला नाही, तुमच्या मोठमोठ्या कामाला आहे. पण शक्तिपीठ मार्गाला त्या भागातल्या जनतेचा प्रचंड विरोध आहे आणि तो मी मागच्या आठवड्यात देखील व्यक्त केलेला आहे. आणि त्यामुळं मी रेकॉर्डला असं येऊ नये की आनंदाने की माझा शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा आहे. पण लोकांना तुम्ही किती कॉम्पेन्सेशन देणार त्यावर लोकांची मतं ठरतात. त्यामुळं आत्ता तर लोक हळूहळू रस्त्यावर येत आहेत, पण अतिशय बागायत भागातनं लोकांच्या जमिनी ॲक्वायर केल्या तर त्यांना तेवढा मोबदला मिळाला तर काय माहिती. लोक कधी कधी तयारी होतात. त्या समृद्धी महामार्गात आधी सगळे आमच्याकडे आले आणि नंतर मग हळूहळू त्यांना रक्कम वाढल्यावर सगळे तिकडे गेले. त्यामुळे लोकांचा प्रश्न आहे तो, लोकांना जे योग्य वाटतं ते लोकांनी करावं. पण आज मात्र त्या भागात लोकांचा विरोध आहे, याची नोंद घ्यावी. आता ते ट्रम्पने मध्ये सांगितलं मी युद्ध थांबवलं. आपलं युद्ध त्याने थांबवलं. आता आता ते 35 वेळा सांगितलं. त्यांनीच सांगितलं भारत आणि अमेरिकेचा करार हा झालेला आहे आणि करारातल्या अटी ट्रम्पनेच जाहीर केल्या. म्हणजे करारात ट्रम्पने असं ट्विट केलं दादासाहेब की तुमचा कांदा परदेशात अमेरिकेला जायचा असेल तर 18% ड्युटी, पण तिकडचा कांदा इकडे येताना 0% ड्युटी. हे ट्रम्पने जाहीर केलं. म्हणजे तुमच्या कांद्याची काळजी ट्रम्पला किती आहे बघा. सोयाबीन असो, दूध असो, हे सगळे शेतीची उत्पादनं जी आहेत, तूर आहे, मूग आहे, सगळ्यावर आपल्याला आता अमेरिकेशी लढावं लागणार आहे. आपल्याकडची 15-20 लिटरची गाय आणि अमेरिकेची 70 लिटरची गाय, ही स्पर्धा आता ट्रम्प तात्यानं आपली लावलेली आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण काहीच बोलत नाही. चिंता काय आहे की आपले पंतप्रधान काही बोलत नाहीत. ट्रम्प मध्ये तर इतका बोलला की तो की तुमच्या भारताच्या पंतप्रधानांचे राजकीय करिअर मी उद्ध्वस्त करू इच्छित नाही असं ट्रम्प बोलला. त्याला तरी पंतप्रधानांनी बोलण्याची काही गरज नाही, पण त्यांच्या बाजूच्या मंत्र्यांनी तरी उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण आपण अध्यक्ष महोदय अमेरिकेला काही बोलतच नाही. संकट आपल्यावर फार आहे. आता अमेरिकेने मध्ये देवयानी खोब्रागडे ऑफिसर होत्या, त्यांना अटक केली. त्यांना अटक केल्यावर मनमोहन सिंगांनी अमेरिकेला ठणकावून जाब विचारला. त्यांनी दिल्लीमध्ये अमेरिकेचे जे कॉन्स्युलेट आहे
त्याच्यावरच्या रस्त्यावर बॅरिकेड्स देऊन त्यांना प्रोटेक्शन दिलेलं, त्या सगळ्या बॅरिकेड्स काढून टाकायला लावल्या. अमेरिकेनं इराकवर जेव्हा हल्ला केला त्यावेळी मनमोहन सिंगांनी अमेरिकेत सर्व पत्रकारांच्या समोर ही अमेरिकेची चूक आहे असं मनमोहन सिंगांनी अमेरिकेत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. अध्यक्ष महोदय, वाजपेयी असोत, इंदिरा गांधी असोत, नेहरू असोत, यांनी नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाची जाणीव भारतातल्या जनतेला आणि जगाला करून दिली. ठीक आहे, आता आपण काही बोलत नाही, त्याच्यावर काही कारण असेल, काही अडचणी असतील, आपण त्याच्यावर आमचा आग्रह नाही. पण अध्यक्ष महोदय, गुंतवणूकदार जे भारतात येतात, महाराष्ट्रात येत आहेत, त्यांना ज्यावेळी आपण निमंत्रण करतो त्यावेळी अध्यक्ष महोदय आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. आता पुणे विद्येचं माहेरघर आहे, IT हब झाले, हिंजवडी IT पार्क आहे, खराडी यॉन IT पार्क झाले, मगरपट्टा सिटी, तळेगाव, पिंपरी चिंचवड, औंध, एवढं वाढत चाललेलं आहे. आणि आता माणसांना घरी जायला 3-3 तास लागायला लागले, घरून ऑफिसला आणि ऑफिसहून घरी यायला काही माणसं 3.5 तास खर्च करतात. माणसं आता पुणे शहर सोडून चालायला लागली. मधल्या काळामध्ये अध्यक्ष महोदय जवळपास IT कंपन्या आपल्या बऱ्याचशा हे अवघड आहे म्हणून स्थलांतरित होऊन गेल्या. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण कशावर जोर देतोय? आपण तिकडे ते आता समृद्धी महामार्ग केला तसं आमच्याकडे एक तो रस्ता येतोय शक्तिपीठ महामार्ग, कोणी अर्ज केलेला नाही, मागितलेला नाही. तर ती शक्तिपीठ कराच, आमचं काही तक्रार नाही. पण पुणे शहराचा हा ट्रॅफिकचा प्रश्न, मुंबई शहराच्या आसपासचा ट्रॅफिकचा प्रश्न, याच्यासाठी आपली शक्ती अधिक खर्च करा, एवढंच आज आम्हाला सांगायचं आहे. लॉकडाऊन नंतर 35 ते 40 कंपन्या पुण्यातून गेल्या. 125हून अधिक कंपन्यांची संख्या आता 86 झालेली आहे. हैदराबाद, बंगलोर, नोएडा यासारख्या शहरांनी सेज, टॅक्स हॉलिडे, सिंगल विंडो क्लिअरन्स असं धोरण केलं. त्यामुळे माणसं तिकडे जास्त आकृष्ट व्हायला लागली. स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला मार्केटिंग चांगलं करून तोंड देतोय आपण, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याच्यावर आमची काही आक्षेप नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की पायाभूत सुविधांमुळं आपण थोडंसं मागं पडतोय. आंतरराष्ट्रीय जगात आपण ज्यावेळी स्पर्धा करायला जातो आणि आकृष्ट करतो गुंतवणूक, त्यावेळी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर देखील तेवढंच क्षमतेचं असलं पाहिजे, एवढीच मला या ठिकाणी भूमिका आहे. वर्क फ्रॉम होम हे कल्चर जर डेव्हलप झालं नसतं तर अजून अर्धा तास सगळ्यांच्या प्रवासाचा वाढला असता. आज अध्यक्ष महोदय माझी एवढेच ऑब्जेक्शन आहे की सरकारचा प्राधान्यक्रम चुकतोय. वीज, पाणी, वाहतूक याच्यावर आपण उपाययोजना न करता आपण नव्या इमारती बांधणं, नवे IT आणि नवीन इंडस्ट्री करणं याच्यावर आपण जास्त भर देतोय. आणि त्यामुळं तिथं आधी इकोसिस्टीम तयार करा आणि मग त्याचं मार्केटिंग करा, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्ग झाला, त्या महामार्गावर गुंतवणूक किती आली? त्या ठिकाणी आमचा विकासाला विरोध नाही, समृद्धी महामार्गालाही विरोध नाही. पण अध्यक्ष महोदय, ती इंडस्ट्री त्या ठिकाणी किती आली? आपण त्यावेळी ठरवलेलं की 18 इंडस्ट्रियल टाउनशिप उभारायचं. अध्यक्ष महोदय, पहिल्या टप्प्यात 4 टाउनशिप उभारण्यात येणार होत्या. जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रस्तावित टाउनशिपची जागांची पाहणी MIDC आणि MSRDCच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने केली होती. या टाउनशिपचं काम कुठपर्यंत आलं? मला खात्री आहे उत्तरात आम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. किती उद्योग आले याची देखील सरकारने माहिती द्यायचं काम करावं. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी समृद्धी महामार्ग खुला केला. 4762 अपघात आतापर्यंत झाले, 314 जणांचा मृत्यू झाला. मृत्यूची संख्या वाढते. अध्यक्ष महोदय, हा समृद्धीचा
खरा आर्थिक कॉरिडॉर आहे असा सरकारचा दावा आहे, पण तशी त्या कॉरिडॉरच्या आसपास समृद्धी दिसायला पाहिजे आणि त्या सगळ्या आसपास सरकारने एवढ्या गुंतवणुकीच्या घोषणा केल्यात, तर हे जे 18 ठिकाणी आपण इंडस्ट्रियल पार्क करणार आहे त्या समृद्धीच्या मार्गाने त्या ठिकाणी देखील ही गुंतवणूक नेण्याचा काम करावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये आपण बऱ्याच अशा गोष्टी बघतो की ज्यामध्ये आपल्याला केंद्र सरकारचे निधी आता आपल्या हिश्श्याचे जे केंद्र सरकार देणं आहे ते देत नाही असं लक्षात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीनुसार नगर विकास विभागाचंच जवळपास 18,000 कोटीचं दायित्व आहे. गेल्या 2 वर्षात, पुढच्या 2 वर्षात वित्त विभागाने जर हे मागची सगळी दायित्व सगळ्या डिपार्टमेंटची जर भागवली तर मग 2028ला नवीन कामं सावरकर साहेब सरकार हातात घेईल असं म्हणतायत. माझा आरोप नाही, पण सरकारने उत्तरात सांगावं की नवीन कामं किती. मला आनंद आहे की माननीय मुख्यमंत्रीच स्वतः अर्थमंत्री म्हणून पुरवणी मागणी मांडली त्यावेळी त्यांनी 12,000 रुपयाची मर्यादा, 12,000 कोटीवर ह्या पुरवणी मागण्यांचं सगळं गणित आणलं. मला खात्री आहे उद्याचा अर्थसंकल्पही तेवढाच ते प्रामाणिकपणाने आणि अर्थमंत्र्याच्या भूमिकेत चांगल्या पद्धतीनं काम करून ते मांडतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे.